नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून 50,000 जागांची म्हणजेच रोजगार निर्मितीची जी नवीन योजना आलेली आहे, तर त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूध भरती. जवळजवळ 50,000 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्या 50,000 जागेसाठी आपण अप्लाय कसं करायचं याविषयी रजिस्ट्रेशन आणि लॉग इन करून कसे अप्लाय करायचं आपापल्या तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार, तर याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जवळजवळ महाराष्ट्र शासनाने 50,000 जागा काढलेल्या आहेत नोकरीसाठी. तर त्याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर त्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची संक्षिप्त माहिती त्यात उद्दिष्ट दिलेलं आहे की उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे. आर्थिक तरतूद आहे, जवळजवळ 5,500 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप जे आहे ते उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ व प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल व अंमलबजावणी संस्था कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य. योजनेचे ठळक वैशिष्ट्य जे आहे ते 12वी ITI पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार rozgar.mahasayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. आणि विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप, विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची या महासंयम वेब संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. तर लक्षात घ्या, सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असणार आहे आणि शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. आणि जो तुमची जे पेमेंट आहे तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या थेट बँकेत जमा होणार आहेत. आस्थापनासाठी उद्योगिता पात्रता जी आहे त्यात उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्य करत असावा. तुमचा जो जॉब आहे तो महाराष्ट्र राज्यात असायला पाहिजे. आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असायला पाहिजे. तर उमेदवाराची पात्रता जी पाहूया की आपलं वय जे आहे ते 18 ते 35 वर्ष असायला हवे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12वी पास ITI पदविका, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर असावी. किमान 12वी पास मिनिमम आणि मॅक्झिमम तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असायला पाहिजे असं इथं स्पष्ट दिलेलं आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे. त्यात आधार नोंदणी केलेली असायला पाहिजे. बँक खाते आधारशी संलग्न असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पेमेंट वेळेस तुमच्या जॉबच्या नोकरीच्या पेमेंट वेळेस तुम्हाला अडचण कसली येणार नाही. नंतर उमेदवाराचे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या rozgar.mahasayam.gov. या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी लागणार आहे. तरच तुम्हाला तुमचे जॉब करता येईल आणि विद्यावेतन तुमचे मिळून जाईल. तर त्यात शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनचे विवरण खालील प्रमाणे असेल. ज्या विद्यार्थ्यांनी 12वी पास केलेली आहे, शैक्षणिक अर्हतेचं क्वालिफिकेशन आहे, त्यांना 6,000 मिळणार आहेत. ITI पदविकासाठी 8,000, पदव्युत्तर साठी 10,000 रुपये मिळणार आहेत. तर अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क नंबर सुद्धा दिलेला आहे. तर त्यात ब्रीफ नोट मुख्यमंत्री, तर असे हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला जर लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला ह्या वेबसाईटवर आधी एंट्री करावं लागेल, म्हणजेच www.rozgar.mahasayam.gov.in. तर त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नोंदणी करायचं आहे. नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमचं आधार ID किंवा रजिस्ट्रेशन ID करून एंटर पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन नुसार तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तिकडून जो कॉन्टॅक्ट येईल, कॉन्टॅक्ट नुसार तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि तुमचा जॉब तुम्हाला मिळवायचा आहे. तर अशी ही अपडेट आहे रोजगार आणि कौशल्य विभागाकडून, महाराष्ट्र शासनाकडून. तर विद्यार्थी मित्रांनो, जरूर लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र शासनात काम करायची संधी मिळून जाईल. तर अशीच एक अपडेट घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर कोणाला काय अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.